या क्षणी हे सगळे खासदार शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यामुळे काय तुमचं जे कुठलं ऑपरेशन वगैरे होतं ते फुस. आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना. म्हणजे नक्की काय ऑपरेशन वुल्फ होतं ना. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा. वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन. वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. अजिबात नाही, अजिबात नाही. वाघ मोकळा जंगलामध्ये फिरतायत. वर्धापन दिन जवळ येतोय, शिवसेना साठीत आहे. आता काय वर्धापन दिनाचं काय काय 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा होईल नेहमीप्रमाणे. हिरक महोत्सव आहे. 60 वर्ष होतात शिवसेनेला. आणि त्यानिमित्तानं आम्ही काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यातला एक कार्यक्रम जो आहे फार सुटसुटीत कार्यक्रम आहे, पण ते मी आता सांगत नाही. संजय राऊत अलीकडे काहीतरी ऑपरेशन वुल्फ, ऑपरेशन लांडगा भिंडकाची भाषा करतायत. राऊत, तुमच्या FB लाईव्ह पक्ष नेतृत्वानं बोलवलेल्या बैठकीला काही खासदार उपस्थित नाही राहिले, किंवा तुमच्या कोल्ड कॉफी पिणाऱ्या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसाला काही खासदारांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी नाही लावली. म्हणून तुम्ही इतके द्वेषाने पछाडला की जनतेतून निवडून आलेल्या तुमच्याच गटाच्या खासदारांना तुम्ही लांडगा म्हणणार. राऊत, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, गरिबांच्या, बहुजनांच्या पोरांना वाघासारखं लढायला शिकवलं. त्यामुळे शिवसेना हा वाघांचा पक्ष ठरला. अरे पण संघर्ष करत निवडून येऊन या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तुमच्या सोबत राहणाऱ्या तुमच्याच गटाच्या खासदारांना तुम्ही लांडगा म्हणताय, हे तुम्हाला कितपर्यंत शोभतं? राऊत, तुम्हाला तरस हा प्राणी माहिती आहे का, जो स्वतः कधीच शिकार करत नाही, परंतु दुसऱ्यांनी करून आणलेल्या शिकारीच्या उष्ट्यावरती तो जगतो. तुम्ही स्वतः तर कधीच कोणती निवडणूक लढवली नाही. निवडून आलेल्या आमदार खासदारांच्या मतावर तुम्ही आयत्या बेळावर नागोबासारखे राज्यसभेचे अनेक वर्ष खासदार झाला आणि फक्त बोलबच्चनगिरीशिवाय दुसरं काहीच काम केलं नाही. मग तुमच्यामध्ये आणि त्या तरसामध्ये कुणाला जर काही साम्य आढळलं तर तो आपण त्यांचा गुन्हा समजायचा का? राऊत, ऑपरेशन करायला ना वाघाचं काळीज लागतं, जे आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. म्हणूनच 22ला त्यांनी उठाव केला आणि तुम्हाला दे माय धरणी ठाय करून टाकला. राऊत, उठाव करने के लिए शेर का कलेजा लगता है, पण तुमच्याकडे ना कलेजा आहे ना भेजा आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंच ऑपरेशन करू शकत नाही.